आता 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि या घटनेने अवघा देश हादरून गेलाय। ज्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्या कुंडल्या आणि कारनामे आता समोर येऊ लागलेत। पहलगाममध्ये 27 निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांवरची ही कारवाई। सध्या हे क्रूर दहशतवादी फरार असले तरी सैन्यानं दहशतवाद्यांचे निवारे नेस्तनाबूत करायला सुरुवात केली आहे। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत। याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे। पहलगामच्या बैसरणच्या मैदानात 22 एप्रिलला दहशतवाद्यांच्या क्रूरतेनं 27 पर्यटकांचा बळी घेतला। पृथ्वीवरचा स्वर्ग समजला जाणाऱ्या काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत आनंददायी क्षण अनुभवणाऱ्या निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला। या घटनेनंतर आता सरकारनं हा हल्ला करणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे। पहलगाम आणि परिसरात लष्कराच्या वतीनं सर्च ऑपरेशन राबवत दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या सगळ्यांच्या सहभागाची कुंडलीच आता समोर येऊ लागली आहे। ज्या नियोजनबद्धरित्या हा हल्ला झाला, ज्या अचूकतेनं दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं, त्यावरून या दहशतवाद्यांना याचं प्रशिक्षण दिल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे आधीच्या हल्ल्यांपेक्षा पहलगामचा हल्ला वेगळा ठरतो। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगामच्या या हल्ल्यात 7 दहशतवाद्यांचा सहभाग होता। अनंतनागमध्ये राहणारा आदिल हुसेन ठोकर हल्ल्याचा मास्टरमाइंड होता। त्यानं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधल्या कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी मिलीभगत केली। या तिघांनी मिळून पहलगाम हल्ल्याची योजना आखली। आदिल हा अनंतनागच्या सिरीगुवारा इथला गुनी गावचा रहिवासी आहे। गुनी आणि पहलगाममधील हल्ल्याचं ठिकाण अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचायला पोलिसांना 1.5 तास लागेल हे आदिलला माहीत होतं। त्यामुळे आदिलच्या मार्गदर्शनात पहलगामचा हल्ला झाल्याचं समोर येतंय। कट्टरतावादी विचारधारा असलेला आदिल ठोकर हा 2018 मध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला। तेव्हा तो दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात दिसला। तो वाघा मार्गे थेट पाकिस्तानला गेला आणि तेव्हापासून तो लष्कर-ए-तोयबात सामील झाला। आदिलचं प्लॅनिंग आणि लष्कर-ए-तोयबाच्या उच्च प्रशिक्षित दहशतवाद्यांचं बॅकिंग याच्या बळावर दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना हेरून क्रूरतेनं ठार केलं। पाकिस्तानमधून दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले याविषयी 2 तर्क लढवले जात आहेत। अतिरेकी किश्तवाड आणि अवंतीपूर इथून पहलगाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। पहिला मार्ग दहशतवादी किश्तवाड, दक्सुम, लार्नो, चटपाल आणि ऐशमुकाम मार्गानं पहलगाममध्ये पोहोचले असावेत। दुसरा मार्ग अवंतीपूर, त्राल, सिरीगुवारा मार्गे पहलगाममध्ये पोहोचल्याचा एक तर्क आहे। या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यानं आता काश्मीरमध्ये झाडाझडती सुरू केली आहे। आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी ओळख पटलेल्या 3 संशयितांची रेखाचित्र सैन्यानं जारी केली। एकीकडे केंद्र स्तरावर पाकिस्तानचं पाणी बंद करण्याची रणनीती आखली गेली आहे। त्याचवेळी भारतीय लष्कर आदिल ठोकरसह हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं प्लॅन आखतंय। त्यामुळे लवकरच पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।